नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे अनिकेत चव्हाण आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये म्हणजे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबलच्या पार्ट 1 मध्ये आपण लिनियर इक्वेशन्स म्हणजे काय पाहिलं होतं. त्यानंतर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय पाहिलं होतं. त्यानंतर सायमल्टेनियस इक्वेशन्स कशाला म्हणतात हे पण पाहिलं होतं. आणि सायमल्टेनियस इक्वेशन्स सोडवण्याच्या 9वी मध्ये आपण 2 पद्धती पाहिल्या होत्या. एक होती एलिमिनेशन मेथड आणि एक होती सबस्टिट्यूशन मेथड. सर्वात पहिल्यांदा आपण एलिमिनेशन मेथडवरती रिव्हिजन करूयात. एलिमिनेशन मेथड सांगायच्या अगोदर लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म, जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन म्हणजे काय. जनरल फॉर्मला म्हणतात सामान्य रूप. ठीक आहे. तर काय आहे लिनियर इक्वेशनचं जनरल फॉर्म. तुम्ही 9वी मध्ये पण पाहिलेलं आहे. ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. इथं a, b आणि c हे रिअल नंबर्स आहेत. a आणि b यातले a आणि b हे काय आहेत, नॉन झिरो रिअल नंबर्स आहेत. नॉन झिरो, शून्य सोडून इतर कोणतेही रिअल नंबर्स एच्या आणि बीच्या ठिकाणी असू शकतात. शून्य का असू शकत नाही, कारण एच्या ठिकाणी जर शून्य ठेवला तर एक्स इंटू 0 काय होईल, 0. एक्स वाले टर्म पूर्ण 0 होईल, एकच व्हेरिएबल राहील. तर लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल राहणार नाही. किंवा बीच्या ठिकाणी 0 ठेवलं तर 0 इंटू वाय काय होईल, 0 होईल. म्हणजे पुन्हा वाय वाली टर्म 0 झाली तर एकच व्हेरिएबल राहील. म्हणजे लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल राहणार नाही. म्हणून एच्या आणि बीच्या ठिकाणी नॉन झिरो रिअल नंबर असतात. ठीक आहे. तर हे झालं जनरल फॉर्म. चला मग सुरुवात करूयात आपण एलिमिनेशन मेथडला. एलिमिनेशन मेथडला मराठीमध्ये म्हणतात लोप पद्धत. लिनियर इक्वेशन सोडवण्याची खूप सोपी पद्धत आहे एलिमिनेशन मेथड. लक्षात घ्या. याच्या अगोदर जरी तुम्हाला समजले नसले तर माझी 100% गॅरंटी आहे की ही मेथड तुम्हाला ह्या व्हिडिओनंतर पूर्णपणे समजून जाईल. ठीक आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एलिमिनेशन मेथडच्या नावामध्येच आपल्याला लक्षात येत आहे की टू एलिमिनेट. एलिमिनेट म्हणजे काय, तर काढून टाकणे. आता समजा 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेले आहेत आपल्याला. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 14 आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 2. ह्याला आपण फर्स्ट इक्वेशन म्हणूयात, ह्याला सेकंड इक्वेशन म्हणूयात. तर हे दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत आणि आपल्याला हे एलिमिनेशन मेथडने सोडवायचे आहे. तर एलिमिनेशन मेथडने सोडवायचं म्हणजे काय करायचं, तर एक कोणता तरी व्हेरिएबल एलिमिनेट करायचा आणि दुसऱ्या व्हेरिएबलची किंमत मिळवायची. ठीक आहे. तर एलिमिनेट करण्याच्या अगोदर सगळ्यात पहिल्यांदा काय पाहायचं, ह्या मेथडने एक्झाम्पल सोडवत असताना सर्वात पहिल्यांदा काय पाहायचं की 2 व्हेरिएबल जे आहेत, एक्स व्हेरिएबलचे कोएफिशिएंट सेम आहेत का पाहायचं, किंवा वाय व्हेरिएबलचे कोएफिशिएंट सेम आहेत का पाहायचं. इथं एक्स आणि एक्सचे कोएफिशिएंट सेम आहेत. कोणताच नाही म्हणजे इथं कोणता कोएफिशिएंट आहे, 1 आहे. इथं पण 1. तर कोएफिशिएंट सेम आहेत म्हणल्यानंतर परत काय बघायचं, तर साइन बघायचं. ही टर्म पॉझिटिव्ह आहे, ही पण टर्म पॉझिटिव्ह आहे. दोन्हीकडे जर कोएफिशिएंट सेम असतील आणि साइन पण सेम असतील, मग ते पॉझिटिव्ह असू द्यात किंवा निगेटिव्ह असू द्यात. जर दोन्हीकडे साइन सेम असतील तर कोणत्याही एका इक्वेशन मधून दुसरं इक्वेशन काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं. बघा, तुम्ही फर्स्ट इक्वेशन मधून सेकंड इक्वेशन सबट्रॅक्ट करा किंवा सेकंड इक्वेशन मधून फर्स्ट इक्वेशन सबट्रॅक्ट करा. मी सेकंड इक्वेशन सबट्रॅक्ट करतो. सबट्रॅक्टिंग. कोणतं इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं आहे, इक्वेशन सेकंड फ्रॉम इक्वेशन फर्स्ट वी गेट. आपल्याला काय मिळेल बघूयात. इक्वेशन फर्स्ट आहे असल्या एक्स प्लस वाय इज इक्वल टू 14
ह्याच्यामधून सेकंड इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं आहे, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 2. तर सबट्रॅक्शन करत असताना खालचं जे इक्वेशन आहे त्यातल्या प्रत्येक टर्मचं साईन आपण काय करतो, अपोजिट करतो. म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर इथं काय होईल, निगेटिव्ह एक्स होईल. निगेटिव्ह वाय असेल तर इथं काय होईल, पॉझिटिव्ह वाय होईल. आणि पॉझिटिव्ह 2 आहे तर इथं काय होईल, निगेटिव्ह 2 होईल. ठीक आहे. 14 मायनस 2 किती आलं, 12. पॉझिटिव्ह वाय पॉझिटिव्ह वाय दोघांची काय होईल, ॲडिशन प्लस 2y आणि एक्सला एक्स काय होईल, एलिमिनेट होईल. एक्स एलिमिनेट केला, आता तुम्हाला वायची व्हॅल्यू भेटेल. 2 वायला कसं आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये, पलीकडे गेल्यानंतर डिव्हिजनमध्ये. देअरफॉर वाय इज इक्वल टू 12/2. 2 6 जा 12, बेसक 12. वाय बरोबर किती मिळालं तुम्हाला, 6 6. आता सिम्पली तुम्ही ही काय करायची, वायची जी तुम्हाला व्हॅल्यू मिळाली ही दोन्हीपैकी कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करायची. तर काय करूयात, पुट द व्हॅल्यू ऑफ वाय कोणत्याही एका इक्वेशनमध्ये, मी फर्स्टमध्ये ठेवतो, इन इक्वेशन फर्स्ट वी गेट. फर्स्ट इक्वेशनमध्ये ठेवूयात. मग सर्वात अगोदर फर्स्ट इक्वेशन लिहूयात. काय आहे फर्स्ट इक्वेशन, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 14. वायची व्हॅल्यू किती ठेवणार तुम्ही इथं, एक्स प्लस वायच्या जागी ठेवणार 6 बरोबर 14. ठीक आहे. 6 6 इकडं पॉझिटिव्ह आहे, पलीकडे गेल्यानंतर निगेटिव्ह. तर एक्स इज इक्वल टू काय होईल, 14 मायनस 6. तर देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय भेटेल, 8. एक्स इज इक्वल टू काय मिळालं, 8. मग देअरफॉर सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स इज, काय आलं सोल्युशन, 8,6. सोल्युशन ब्रॅकेटमध्ये लिहिताना अगोदर एक्सची व्हॅल्यू लिहितो, कॉमा करून नंतर वायची व्हॅल्यू लिहितो. आता काय झालं असतं जर फर्स्ट इक्वेशनमध्ये वाय इज इक्वल टू 6 म्हणजे वायची किंमत 6 ही फर्स्ट इक्वेशनमध्ये पुट करण्याच्या ऐवजी सेकंड इक्वेशनमध्ये पुट केली असतं, तर काय झालं असतं, एक्स मायनस 6 इज इक्वल टू 2. -6 पलीकडे गेल्यानंतर काय झालं असतं, +6 झालं असतं. 2 + 6 किती आलं असतं, 8 आलं असतं. म्हणजे काय, तर एकदा तुम्हाला एका व्हेरिएबलची किंमत मिळाली तर ती दोन्हीपैकी कोणत्याही इक्वेशनमध्ये ठेवली तरी दुसऱ्या व्हेरिएबलची किंमत 30 भेटणार. जरी फर्स्टमध्ये ठेवली तरी एक्सची किंमत 8च भेटणार. जरी सेकंड इक्वेशनमध्ये वायची किंमत तुम्ही ठेवली असती तरी सुद्धा तुम्हाला ती किती मिळाली असती, 8च मिळाली असती. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडेल की एक्सचे कोइफिशियंट सेम होते, साइन चेक केलं सेम होतं म्हणून काय केलं, सबट्रॅक्शन केलं. पण वायचे पण कोइफिशियंट सेम आहेत. वायचा कोइफिशियंट इथं 1 आहे, इथं पण काय 1 आहे. तर मग वायचे कोइफिशियंट सेम होते म्हणल्यानंतर मग एक्स काय एलिमिनेट केला. ठीक आहे, वाय सुद्धा तुम्ही एलिमिनेट करू शकता. तर कसं सोडवलं असतं गणित, पाहूयात. वायचे पण कोइफिशियंट सेम आहेत तर आपण काय केलं असतं, एक्सच्या ऐवजी वायला एलिमिनेट केलं. ठीक आहे, करूयात. हां, वायचे कोइफिशियंट सेम आहे आणि वायचे दोन्हीकडे बघा, साइन इथं पॉझिटिव्ह आहे इथं निगेटिव्ह आहे. साइन सेम असेल तर आपण सबट्रॅक्शन करतो, साइन अपोजिट असेल तर काय करणार, ॲडिशन करणार. तर दोन्ही इक्वेशनचे ॲडिशन करूयात. मग काय म्हणणार इथं, बाय ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड वी गेट, आपल्याला काय मिळेल, दोन्ही इक्वेशनची बेरीज करून काय मिळेल बघूया.
एक्स प्लस वाय इज इक्वल टू 14 आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 2, ह्या दोन्ही इक्वेशनची आपल्याला करायची बेरीज. ठीक आहे, बेरीज बघा. 14 प्लस 2 16 प्लस वाय आणि मायनस वाय काय होतील, एलिमिनेट होतील. एक्स प्लस एक्स किती झालं, 2x. अशा पद्धतीने इथं वाय एलिमिनेट झाला तर तुम्हाला एक्सची व्हॅल्यू भेटेल. हां, 2 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये पलीकडे गेल्यानंतर डिव्हिजनमध्ये. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 8. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 8, कारण 16/2 किती येणार, 8 येणार. आता ही व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करा. समजा मी फर्स्ट इक्वेशनमध्ये पुट केली तर काय होईल, फर्स्ट इक्वेशन काय आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 14. एक्सच्या जागी मी किती पुट करणार, 8 प्लस वाय इज इक्वल टू 14. देअरफॉर वाय इज इक्वल टू 8 इकडं अधिक आहे, पलीकडे गेल्यानंतर वजा, पॉझिटिव्ह आहे पलीकडे गेल्यानंतर निगेटिव्ह, 14 मायनस 8. तर देअरफॉर वाय इज इक्वल टू 6. म्हणजे पुन्हा सोल्युशन काय मिळालं, 8,6. आलं लक्षात. तर एलिमिनेशन मेथडने एक्झाम्पल सोडवत असताना सर्वात पहिल्यांदा काय पाहायचं ह्याच्यावरती आपण पुन्हा रिव्हिजन करूया. सर्वात पहिल्यांदा पाहायचं तुम्ही की कोएफिशियंट सेम आहे का. जर सेम असेल तर साइन पाहायचं. साइन अपोजिट असेल तर दोन्ही इक्वेशनचे ॲडिशन करा. साइन सेम असेल, दोन्हीला पॉझिटिव्ह साइन असतील किंवा दोन्हीला निगेटिव्ह साइन असतील. जर साइन सेम असतील तर कोणत्याही एका इक्वेशनमधून दुसरं इक्वेशन मायनस करायचं. ठीक आहे, आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. हे एक्झाम्पल दोन पद्धतीने सोडून पाहिलं आपण. तुम्हाला जी कोणती सोपी मेथड वाटते त्या मेथडने तुम्ही सोडवू शकता. पुढचं एक एक्झाम्पल पाहूयात. थ्री एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. 2x मायनस प्लस 3y इज इक्वल टू 1. ह्याला फर्स्ट इक्वेशन म्हणूयात, ह्याला सेकंड इक्वेशन म्हणूयात. ठीक आहे. तर आता इथं पण काय चेक करणार तुम्ही की कोएफिशियंट चेक करणार. एक्सचे कोएफिशियंट सेम आहेत का, नाहीत. वायचे कोएफिशियंट सेम आहेत का, नाहीत. तर सेम नसतील कोएफिशियंट तर काय करून घ्यायचे, सेम करून घ्यायचे, इक्वल करून घ्यायचे. कोएफिशियंट इक्वल नसतील तर इक्वल करून घ्यायचे. एक्सचे कोएफिशियंट इक्वल नाही आहेत, आपण इक्वल करू शकतो. कसं करू शकतो, तर थोडक्यात काय, तर इथं एक्सचा कोएफिशियंट आहे 3, इथं एक्सचा कोएफिशियंट आहे 2. ह्यांचा एलसीएम काढायचा. हे दोन्ही को प्राईम नंबर्स आहेत तर ह्यांचा एलसीएम काय येईल 6. पण इथं 6 आणण्यासाठी इथं 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि इथं 6 आणण्यासाठी इथं 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे डबल ऑपरेशन करावं लागतं. तर आपण कमीत कमी वेळात सोडवण्याचा प्रयत्न करायचा. आपल्याला हेच एक्झाम्पल कमीत कमी वेळात सोडवता येण्यासाठी आपण वायचे कोएफिशियंट इक्वल करायला सोपं जाते का ते एकदा चेक करू. नाही तर मग एक्सचे करूया. ठीक आहे. तर वायचं कोएफिशियंट इथं कोणताच नाही म्हणजे कोणता आहे, 1 आहे. इथं किती आहे, 3 आहे. तर फक्त इक्वेशन फर्स्टला 3 ने मल्टिप्लाय केलं की आपोआप वायचा कोएफिशियंट काय होऊन जाईल, 3 होऊन जाईल. म्हणजे इथं सिंगल ऑपरेशनमध्ये काम होतं. ठीक आहे. तर मग काय करूयात, वायचे कोएफिशियंट इक्वल करूयात. मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट y 3 we get इक्वेशन फर्स्टला 3 ने मल्टिप्लाय करून आपल्याला काय भेटेल बघा. 3 × 3 9
एक्स 3 इंटू वाय 3y 3 इंटू 5 15 याला म्हणूयात थर्ड इक्वेशन. फर्स्ट इक्वेशनचंच थर्ड इक्वेशन तयार झालं. आता ह्या दोन्ही इक्वेशनचे वायचे कोइफिशियंट काय झाले सेम झाले. आता साईन चेक करूया. दोघांना साईन काय सेम आहे. तर साईन सेम असेल तर आपण काय करतो कोणत्याही एका इक्वेशनमधून दुसरं इक्वेशन सबट्रॅक्ट करतो. तर ठीक आहे मी काय करतो बघा इथं सेकंड इक्वेशन थर्ड इक्वेशनमधून सबट्रॅक्ट करतो. सबट्रॅक्टिंग इक्वेशन सेकंड फ्रॉम इक्वेशन थर्ड वी गेट आपल्याला काय मिळेल बघा. थर्ड इक्वेशन लिहूयात 9x + 3y = 15. याच्यामधून सेकंड इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं. तर सेकंड इक्वेशन लिहूयात -2x + 3y = 1. आता काय करायचं सबट्रॅक्शन करताना खालच्या इक्वेशनच्या प्रत्येक टर्मचं साईन काय करायचं अपोजिट करायचं. +2x आहे -2x होईल. इथं पण मायनस इथं पण मायनस. 15 - 1 किती आलं 14 +3y -3y काय होईल एलिमिनेट होईल. 9x मधून 2x गेलं किती राहिलं 7x. 7 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये पलीकडे गेल्यानंतर डिव्हिजनमध्ये x बरोबर 14/7 14/7 7 1 7 7 2 14 x बरोबर किती आलं 2 आलं 2 आलं. ठीक आहे. तर x = 2 ही व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करा. समजा मी सेकंड इक्वेशनमध्ये पुट केली. पुट द व्हॅल्यू ऑफ x in equation second we get सेकंड इक्वेशन काय 2x + 3y = 1. ठीक आहे. 2 इंटू एक्सच्या जागी किती ठेवणार मी 2 + 3y = 1. 2 इंटू 2 किती झालं 4 + 3y = 1. 4 इकडं पॉझिटिव्ह आहे पलीकडे गेल्यानंतर निगेटिव्ह. देअरफॉर 3y = 1 - 4. देअरफॉर 3y = 1 - 4 - 3. देअरफॉर y = 3 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये पलीकडे गेल्यानंतर डिव्हिजनमध्ये -3/3. देअरफॉर y = -1. कारण निगेटिव्हचा आणि पॉझिटिव्हचा भागाकार हा काय असतो नेहमी निगेटिव्ह असतो. तर मग देअरफॉर सोल्युशन काय भेटलं तुम्हाला 2, -1 अशा पद्धतीने. येते लक्षात 100% लक्षात येणार आहे. खूप सोपी गणित आहे. एलिमिनेशन मेथड मधलं आपण सेकंड एक्झाम्पल पाहिलं. आणखीन एक एक्झाम्पल घेऊयात. आणखीन एखादं एक्झाम्पल पाहूयात. एक एक गोष्ट एक ना एक स्टेप मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. खूप सोपं आहे. तुमच्या 100% लक्षात येणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजपर्यंत जर गणिताचा अभ्यास तुम्ही करत नसाल तर इथून पुढे गणिताच्या अभ्यासामध्ये तुमचा इंटरेस्ट खूप जास्त वाढणार आहे. कारण ज्यावेळेस एखादं गणित एखादं एक्झाम्पल आपण स्वतःच्या मनाने सोडवतो आणि त्याचं उत्तर ज्यावेळेस चेक करतो आणि ते गणिताचं उत्तर बरोबर असतं त्यावेळेस जो आपल्याला कॉन्फिडन्स फील होतो ना तो कॉन्फिडन्स कुठंच भेटत नाही. त्यामुळं गणितं सोपे आहेत. फक्त तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि गणित ह्या विषयाविषयी आणखीन एक सांगायचं म्हणलं तर हा प्रॅक्टिसचा विषय. तुम्ही आज शिकलात आज तुम्हाला समजलं ठीक आहे सरांनी सांगितलं खूप छान समजलं. घरी
तुम्ही परत अभ्यास केलाच नाही म्हणजे सेल्फ स्टडी केलाच नाही तर तुम्हाला 2 दिवसांनी 3 दिवसांनी परत ही पद्धत आठवणार नाही किंवा सोडवायला गेलात गणित तर कुठं ना कुठंतरी चुकणार. त्यामुळं ह्या विषयाला प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे. आणखीन एक एक्झाम्पल पाहूयात. 3x - 4y = 16. ह्याला फर्स्ट इक्वेशन म्हणूयात आणि आणखीन एक इक्वेशन दिलंय 2x - 3y = 10. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये पहा की x चे कोएफिशियंट सेम आहेत का? नाहीत. y चे कोएफिशियंट सेम आहेत का? नाहीत. मग कोएफिशियंट सेम नाहीत म्हणल्यानंतर काय करावं लागेल? आपल्याला कोएफिशियंट सेम करून घ्यावे लागतील. बरोबर आहे. मग x चे कोएफिशियंट सेम करूयात किंवा y चे करूयात. ठीक आहे. मग मी x चे कोएफिशियंट सेम करायचं असं जर ठरवलं तर 3 आणि 2 चा मी थोडक्यात काय काढणार? LCM काढणार म्हणजेच लसावी काढणार. 3 आणि 2 हे कसले नंबर्स आहेत? को प्राईम नंबर्स आहेत आणि को प्राईम नंबर्सचा लसावी किंवा LCM म्हणजे काय असतो तर त्या दोन्ही नंबरचा प्रोडक्ट असतो. तर ह्यांचा LCM किती येईल? 3 × 2 6 येईल. तर फर्स्ट इक्वेशनमध्ये एक्सच्या ठिकाणी 6 आणण्यासाठी मला किती एक्सचा कोएफिशियंट 6 आणण्यासाठी मला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल तर 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे संपूर्ण फर्स्ट इक्वेशनला मी 2 ने मल्टिप्लाय करणार आणि सेकंड इक्वेशनमध्ये एक्सचा कोएफिशियंट 2 आहे तिथं 6 आणण्यासाठी मला 3 ने मल्टिप्लाय करावं लागतं. तर मी संपूर्ण सेकंड इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करणार? 3 ने मल्टिप्लाय करणार. तर लक्षात घ्या हे आपण कसं लिहू शकतो? मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 2 and इक्वेशन सेकंड बाय 3 we get. फर्स्ट इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करायला लागलो आपण आणि सेकंड इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करायला लागलो. फर्स्ट इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल? 2 × 3 = 6x 4 × 2 = 8y 16 × 2 = 32. ह्याला म्हणूयात थर्ड इक्वेशन. ठीक आहे. आता पुढं इथं कितीने मल्टिप्लाय करायचा? 3 ने. 3 × 2 = 6x 3 × 3 = 9 - 9y = 10 × 3 = 30. ह्याला म्हणूयात फोर्थ इक्वेशन. ठीक आहे. एक्सचे कोइफिशियंट आता काय झाले? सेम झाले. साईन बघायचं. आता साईन सेम आहे म्हणल्यानंतर काय करणार? सबट्रॅक्शन करणार. कोणत्याही एका इक्वेशनमधून थर्ड इक्वेशनमधून फोर्थ इक्वेशन सबट्रॅक्ट करा किंवा फोर्थमधून थर्ड इक्वेशन सबट्रॅक्ट करा. ठीक आहे. थर्ड इक्वेशनमधून फोर्थ इक्वेशन मी सबट्रॅक्ट करतो तर काय भेटेल बघा? सबट्रॅक्टिंग इक्वेशन फोर्थ फ्रॉम इक्वेशन 3. थर्ड इक्वेशन 6x तर म्हणल्या थर्ड इक्वेशन 6x - 8y = 32. याच्यामधून कोणतं इक्वेशन मायनस करायचं? सबट्रॅक्ट करायचं फोर्थ. तर 6x - 9y = 30. सबट्रॅक्शन करतोय. खालच्या इक्वेशन मधल्या प्रत्येक टर्मचं साइन काय होईल? अपोजिट होईल. पॉझिटिव्ह 6x आहे निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह 9 इथं पॉझिटिव्ह आहे काय होईल? निगेटिव्ह. 32 - 30 किती आलं? 2. बरोबर. 8y मायनस आहे प्लस 9y 9 - 8 y मोठ्या नंबरचं साईन देतो पॉझिटिव्ह आणि प्लस 6x ला -6x काय होईल? एलिमिनेट होईल. तर y = आलं 2. y ची ही व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट करा. पुट the value of y in the equation. कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवताय? सेकंड इक्वेशन मध्ये ठेवूया. जे इक्वेशन लहान आहे त्याच्यामध्ये शक्यतो एक्सच्या वायची जी पहिल्यांदा तुम्हाला ज्या व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटेल ती पुट करताना शक्यतो लहान इक्वेशन मध्ये पुट करत जावं कारण कॅल्क्युलेशन करायला सोपं जातं. ठीक आहे. तर सेकंड इक्वेशन लिहूयात 2x
मायनस 3y इज इक्वल टू 10. तर 2x मायनस 3 इंटू वायच्या जागी मी ठेवणार 2 इज इक्वल टू 10. 2x मायनस 6 इज इक्वल टू 10. देअरफॉर 2x इज इक्वल टू मायनस 6 पलीकडे गेल्यानंतर प्लस 6, 10 प्लस 6. देअरफॉर 2x इज इक्वल टू 16. देअरफॉर हां 2 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये पलीकडे गेल्यानंतर डिव्हिजनमध्ये 16/2. 2 8 जा 6. x इज इक्वल टू 8. तर मग सोल्युशन काय मिळालं? अगोदर x ची व्हॅल्यू लिहायची, नंतर y ची. हे झालं थर्ड एक्झाम्पल. समजतंय? काही अवघड नाही. आत्ता हे एक्झाम्पल तुम्हाला व्हिडिओमधून पाहिलं, तुम्ही लगेच तुमच्या प्रॅक्टिस सेटमध्ये असतील किंवा सॉल्व्ड एक्झाम्पलमध्ये असतील टेक्स्टबुकच्या, तर ते एक्झाम्पल सोडवायला घ्या. वेगवेगळे एक्झाम्पल घेऊन तुम्ही स्वतः तुमच्या मनाने सोडवू शकताय का नाही पहा. 100% तुम्हाला एक्झाम्पल सुटणार. एलिमिनेशन मेथडवरचं कोणतंही एक्झाम्पल किंवा कोणतंही एक्झाम्पल तुम्ही एलिमिनेशन मेथडने सोडवायला गेलात तर 100% तुम्हाला सुटणार. ठीक आहे. आणखीन एक एक्झाम्पल घेऊयात, थोडंसं वेगळं आहे म्हणून घेऊयात. समजा एक्झाम्पल 4th घेऊयात. 15x प्लस 17y इज इक्वल टू 21 आणि 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. ठीक आहे. त्याला फर्स्ट इक्वेशन म्हणूयात, त्याला सेकंड इक्वेशन म्हणूयात. आता ह्या दोन्ही इक्वेशनमध्ये अगोदर काय ऑब्झर्व करणार तुम्ही, तर एक्सचे किंवा वायचे कोएफिशियंट सेम आहेत का हे ऑब्झर्व करणार. एक्सचे कोएफिशियंट सेम आहेत का, तर नाही आहेत. वायचे कोएफिशियंट सेम आहेत का, तर नाही आहेत. पण तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर फर्स्ट इक्वेशनमध्ये जो एक्सचा कोएफिशियंट आहे तो सेकंड इक्वेशनमध्ये वायचा कोएफिशियंट आहे, आणि फर्स्ट इक्वेशनमध्ये जो वायचा कोएफिशियंट आहे तो सेकंड इक्वेशनमध्ये एक्सचा कोएफिशियंट आहे. असं असेल तर काय करायचं, हे एक थोडंसं वेगळं एक्झाम्पल आहे, हे पण खूप सोपं आहे. तर असे एक्झाम्पल असल्यानंतर काय करायचं, ह्या दोन्ही इक्वेशनची एकदा ॲडिशन करायची, म्हणजे दोन्ही इक्वेशनची एकदा बेरीज करायची. बेरीज केल्यानंतर एक तुम्हाला इक्वेशन भेटेल. त्यानंतर ह्या दोन्ही इक्वेशनचा एकदा डिफरन्स मिळवायचा, म्हणजे कोणत्याही एका इक्वेशनमधून दुसरं इक्वेशन काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं, आणि मग तुम्हाला दुसरं एक इक्वेशन भेटेल. आणि मग त्या दोन्ही इक्वेशनला एलिमिनेशन मेथडने सोडवून तुम्हाला ह्याचं सोल्युशन भेटेल. बघा स्टेप बाय स्टेप जाऊयात कसं करायचं. हां, ज्यावेळेस असं असतं की फर्स्ट इक्वेशनमधला एक्सचा जो कोएफिशियंट आहे तो सेकंड इक्वेशनमध्ये वायचा असतो, आणि फर्स्ट इक्वेशनमध्ये जो वायचा कोएफिशियंट आहे तो सेकंड इक्वेशनमध्ये एक्सचा असतो. त्यावेळी मी काय म्हणतोय की पहिल्यांदा दोन्ही इक्वेशनची ॲडिशन करायची बाय ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. we get by adding equation first and equation second we get काय भेटेल बघा. 15x plus 17y is equal to 21. सेकंड इक्वेशन आहे 17x plus 15y is equal to 11. ठीक आहे. ह्या दोघांची ॲडिशन करायची. 21 plus 11 किती झालं, 32. 17 plus 15 किती झालं, 32y. 15 plus 17 किती झालं, 32x. प्रत्येक टर्ममध्ये 32 आहे. तर ह्या संपूर्ण इक्वेशनला आपण 32 ने जर डिवाइड केलं डिवाइडिंग अबोव इक्वेशन बाय 32, तर काय भेटेल आपल्याला. हां, 32/32 1 इंटू एक्स, एक्स इथं पण 32/32 1 इंटू वाय, वाय, आणि इथं 32/32 1. ह्या इक्वेशनला एक नंबर देऊयात, थर्ड इक्वेशन. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. पुढं
आता काय करायचं, एकदा ॲडिशन केली, आता कोणत्याही एका इक्वेशनमधून दुसरं इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं. मी सेकंड इक्वेशनमधून फर्स्ट इक्वेशन सबट्रॅक्ट करतो. बघा काय भेटतं. सबट्रॅक्टिंग इक्वेशन फर्स्ट फ्रॉम इक्वेशन सेकंड वी गेट. ठीक आहे, सेकंड इक्वेशन अगोदर लिहूयात. मग 17x + 15y इज इक्वल टू 11 मायनस 15x + 17y इज इक्वल टू 21. ठीक आहे, तर सबट्रॅक्शन करताना खालच्या इक्वेशनच्या प्रत्येक टर्मचं साईन अपोजिट करायचं. हां, -15x -17y -21. ठीक आहे, 11 - 21 -10, 15 - 17y -2y, 17x - 15x 2x. तर ह्या इक्वेशनला जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक टर्म 2 ने डिव्हिजिबल आहे. तर आपण काय करूयात, यातल्या प्रत्येक टर्मला म्हणजे ह्या इक्वेशनला काय करूयात, 2 ने डिवाइड करूयात. डिवायडिंग इक्वेशन बाय 2. तर काय भेटेल, 2/2 1 × x x -2/2 -1 × x × y -y -10/2 -5. हे झालं तुमचं फोर्थ इक्वेशन. आता हे थर्ड इक्वेशन आणि हे फोर्थ इक्वेशन, ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक्सचे पण कोइफिशियंट सेम आहेत आणि वायचे पण कोइफिशियंट काय सेम आहेत. पण एक्सचे कोइफिशियंट एक्सला जर एलिमिनेट करायचं म्हणलं तर दोन्हीपैकी एका इक्वेशनमधून दुसरं इक्वेशन काय करावं लागेल, सबट्रॅक्ट करावं लागेल. का, कारण एक्सचे साईन काय आहेत, सेम आहेत. मात्र वाय एलिमिनेट करणं सोपं आहे, कारण वायचे कोइफिशियंट पण सेम आहेत आणि साईन अपोजिट आहेत. आणि साईन अपोजिट असतील तर फक्त ॲडिशन केली दोन्ही इक्वेशनची की वाय एलिमिनेट होईना आणि एक्सची किंमत भेटणार. ठीक आहे, तर काय करूयात, दोन्ही इक्वेशनचे ॲडिशन करूयात बाय ॲडिंग इक्वेशन थर्ड अँड इक्वेशन फोर्थ. थर्ड इक्वेशन आहे x + y = 1. फोर्थ इक्वेशन आहे x - y = -5. ॲडिशन करा, -5 + 1 -4. वायला वाय काय होईल, एलिमिनेट होईल. x + x किती झालं, 2x. 2 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये, पलीकडे गेल्यानंतर डिव्हिजनमध्ये -4/2. x = किती येईल, -2. ही व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशनमध्ये पुट करा. समजा मी थर्ड इक्वेशनमध्ये पुट केली. थर्ड इक्वेशन काय, x + y = 1. x जागी ठेवलं मी -2 + y = 1. -2 पलीकडे गेल्यानंतर +2, 1 + 2. तर देअरफॉर y = काय भेटेल, 3. तर याचं सोल्युशन कसं लिहिणार, -2, 3. ठीक आहे, सोल्युशन लिहिताना नेहमी ब्रॅकेटमध्ये अगोदर एक्सची व्हॅल्यू लिहायची, कॉमा करून वायची व्हॅल्यू लिहायची. ठीक आहे, आता लक्ष द्या, हा व्हिडिओ एलिमिनेशन मेथड ह्या व्हिडिओमधून जर तुम्हाला पूर्णपणे समजले असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.